ती रात्र आणि तो स्पर्श. मी माझ्या घराच्या बाल्कनीत उभा होतो. समोरच्या घरात शिल्पा राहायची. शिल्पा, जिच्या अस्तित्वाने संपूर्ण गल्लीतले वातावरण प्रसन्न व्हायचे. काही वर्षांपूर्वी ती करिअरसाठी शहरात गेली होती, पण सुट्ट्यांमध्ये जेव्हा ती गावी यायची तेव्हा माझ्या काळजाची धडधड आपोआप वाढायची. तिच्या बोलक्या डोळ्यांत एक अनामिक ओढ होती, जी मला नेहमीच स्वतःकडे खेचून घ्यायची. योगायोगाने मला ठाण्यातील एका मोठ्या कंपनीत मुलाखतीसाठी जायचे होते. राहण्याचा प्रश्न आला तेव्हा घरच्यांनी सुचवले, शिल्पा तिथेच असते, तू तिच्याकडेच थांब. मनात एकीकडे धाकधूक होती आणि दुसरीकडे तिला भेटण्याची अनावर उत्सुकता. 2 दिवसांनी मी ठाण्याच्या त्या गजबजलेल्या चाळीत पोहोचलो. शिल्पाच्या घराची बेल दाबली, दरवाजा उघडला आणि समोर उभी असलेली शिल्पा पाहून मी पाहतच राहिलो. गावी साडीत वावरणारी साधी शिल्पा आज जीन्स आणि टॉपमध्ये खूपच आधुनिक आणि मोहक दिसत होती. अद्वैत, तू आलास? ये आत ये, ती हसून म्हणाली. तिच्या त्या हसण्यात एक वेगळीच जवळीक आणि ओळखीची ऊब होती. रात्री जेवताना आम्ही जुन्या आठवणीत रमलो. गप्पांच्या ओघात आमचे डोळे वारंवार एकमेकांना भिडत होते. त्या लहानशा खोलीत फक्त आम्ही दोघंच होतो. बाहेर पावसाची रिपरिप वाढत होती आणि वातावरणात एक वेगळाच गारवा भरून राहिला होता. जेवण आटोपल्यावर आम्ही दोघे खिडकीपाशी उभे राहिलो. थंड वाऱ्याची एक झुळूक आत आली आणि शिल्पा किंचित शहारली. मी तिच्याकडे पाहिले तर ती सुद्धा माझ्याकडेच एकटक पाहत होती. तिच्या डोळ्यात तेच जुने प्रश्न होते, जे गावी असताना कधीच शब्दांत उमटले नव्हते. तिने हळूच विचारले, अद्वैत, इतकी वर्षे झाली, पण तू मला एकदाही फोन किंवा मेसेज का नाही केलास? इतका परका झाला होतास का? तिच्या आवाजात एक प्रकारची आर्तता होती. तुला विसरण्याचा प्रयत्न करत होतो शिल्पा. तू शहरात गेलीस, मोठ्या कंपनीत काम करू लागलीस. मला वाटलं कदाचित तुझं जग बदललं असेल. माझ्यासारख्या साध्या मुलाची तुला आठवण तरी येईल का, याची मला शंका होती. माझे बोलणे ऐकून शिल्पा थोडी जवळ आली. तिने तिचा उबदार हात माझ्या हातावर ठेवला. त्या पहिल्या स्पर्शाने माझ्या अंगावर सरसरून काटा आला. ती अगदी हळू आवाजात म्हणाली, जग कितीही बदललं तरी मन बदलत नाही अद्वैत. मी आजही तशीच आहे, तुझी वाट पाहणारी. रात्र सरत होती. तिने खालीच अंथरूण घातलं. अद्वैत, उद्या तुझी मुलाखत आहे, लवकर झोप, असं म्हणून तिने झिरोचा निळा दिवा लावला. त्या मंद प्रकाशात तिचे रूप अधिकच खुलून दिसत होतं. खोलीत शांतता होती, पण आमच्या दोघांच्या मनात विचारांचे काहूर माजले होते. मध्यरात्री अचानक धाडकन काहीतरी पडल्याचा आवाज झाला. शिल्पा जमिनीवर पडली होती. तिचा पाय घसरला होता. मी धावत तिच्याजवळ गेलो. ती वेदनेने विव्हळत होती. शिल्पा, काय झालं? मी काळजीतून तिचा हात हातात घेतला. तिला सावरताना ती पूर्णपणे माझ्या मिठीत आली होती. तिचा सुवास आणि तिच्या श्वासांचा वेग वाढला होता. माझे हृदयही जोरात धडधडत होते. तो स्पर्श साधा नव्हता, त्यात कित्येक वर्षांची साचलेली ओढ होती. कसाबसा मी तिला बेडवर नेऊन झोपवलं. कपाटात बाम आहे, प्लीज लावून देशील का? माझा हात मागे पोहोचत नाहीये, ती कातर स्वरात म्हणाली. मी बाम हातात घेतला. जसा माझा स्पर्श तिच्या रेशमी त्वचेला झाला तसा तिच्या अंगावर एक शहारा उमटला. तिने वळून माझ्याकडे पाहिले. तिच्या डोळ्यात आता फक्त वेदना नव्हती, तर एक वेगळीच संमती आणि प्रेम होतं. त्या रात्री आम्ही शब्दांशिवाय बरंच काही बोललो. तो स्पर्श, ती रात्र आणि आमच्यातील ते मूक नातं शब्दांत मांडता येणार नाही असं होतं. सकाळी उठलो तेव्हा मनात एक वेगळाच विश्वास होता. पण शिल्पाच्या कमरेचं दुखणं पूर्णपणे थांबलं नव्हतं. तिची अवस्था पाहून मला राहवलं नाही. मी तिच्यासाठी खास एक आयुर्वेदिक तेल आणि मलम घेऊन आलो. ती पोटावर पडून खिडकी बाहेर पाहत होती. माझ्या पावलांच्या आवाजाने तिने मान वळवली. मी तिच्याजवळ बसलो आणि म्हणालो, शिल्पा, बामने फारसा फरक पडलेला दिसत नाहीये. हे मलम लावून बघूया का? याने सूज आणि वेदना लवकर कमी होतील. तिने संमतीने मान डोलावली. मी मलमाची डबी उघडली. त्याचा तो उग्र पण औषधी सुगंध खोलीत दरवळू लागला. आज पुन्हा एकदा माझे हात थरथरत होते. जसा माझा थंड मलम लावलेला हात तिच्या उबदार पाठीला स्पर्शला, तसा तिने एक दीर्घ श्वास घेतला. माझ्या हाताच्या गोलाकार मसाजमुळे ती हळूहळू रिलॅक्स होऊ लागली. अद्वैत, इथे जास्त लागलंय, ती दबक्या आवाजात म्हणाली. मी त्या भागावर अधिक लक्ष केंद्रित केलं. माझ्या बोटांच्या स्पर्शाने तिच्या शरीरात लहरी उमटत होत्या. मलम लावता लावता आमचा तो स्पर्श कधी उपचारावरून प्रेमाकडे वळला हे आम्हा दोघांनाही समजलं नाही. तिच्या पाठीवर उठणारा तो शहारा माझ्या स्पर्शाची साक्ष देत होता. खोलीत कमालीची शांतता होती. फक्त आमच्या दोघांच्या श्वासांचा वाढलेला वेग ऐकू येत होता. मलम लावून झाल्यावर मी हात काढणार इतक्यात तिने माझा हात घट्ट धरला. तिने वळून माझ्याकडे पाहिले. तिचे डोळे ओले होते, पण त्यात एक विलक्षण चमक होती. तू सोबत असतोस ना, तेव्हा सगळं दुःख विसरायला होतं, ती म्हणाली. ते मलम फक्त तिच्या जखमेवर नव्हतं,
तर ते आमच्या नात्यातील प्रेमाचा एक नवीन लेप होता. आम्ही तासनतास काहीही न बोलता एकमेकांचा हात धरून बसून होतो. बाहेर पाऊस अजूनही कोसळत होता, पण आज आमच्या मनातील विरहाचा पाऊस थांबून तिथे प्रेमाची पालवी फुटली होती.